आपने अगर एक बिल्ली को पाल रखा है तो आपको पता होगा कि कभी कभी बिल्ली सोते टाइम एक आवाज निकालती है जिसकी फ्रीक्वेंसी 20 से 140 हर्ट्ज तक होती है। साइंटिस्ट के मुताबिक बिल्ली की ये आवाज इंसानी शरीर के लिए काफी ज्यादा फायदेमंद है। फ्रांस में हुई एक रिसर्च में ये बताया गया कि बिल्ली की आवाज इंसानी शरीर में सुस्ती और थकावट को दूर करती है। इसके अलावा रिसर्च में ये भी पाया गया कि बिल्ली के करीब रहने से जख्म या चोट वगैरह में इन्फेक्शन का खतरा कम हो जाता है और वो जख्म भी जल्दी भर जाते हैं। और कैट की इन आवाजों की फ्रीक्वेंसी से हार्ट अटैक का खतरा भी कम हो जाता है। तो आप कौन सा जानवर है जिसका पेशाब पाक होता है? नाजरीन, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया कि बिल्ली नापाक नहीं है, ये तुम्हारे दरमियान घूमने फिरने वाली मखलूक है। इस हदीस से उलमा ने इस्तदलाल किया है कि बिल्ली का थूक पाक है और बाज उलमा ने इस पर कियास करते हुए बिल्ली के पेशाब को भी माफ करार दिया है, खास तौर पर अगर वो कपड़े या जगह को मामूली मिकदार में लग जाए। अलबत्ता जमहूर उलमा के नजदीक बिल्ली का पेशाब नापाक तो है, लेकिन उसकी नजासत हल्की दर्जे की है। दोस्तों, बिल्ली के ताल्लुक से आज एक ऐसी बात बताऊंगा जो आज तक आपको किसी ने नहीं बताई होगी। बहुत खास चीज बताने वाला हूं। बिल्ली को कभी भी न मारा करें, और ये खास चीज बता रहा हूं, इसका रिफरेंस भी है, इसको हल्के में मत लीजिएगा। बिल्ली जिस घर में होती है नहुसतों को भगाने का काम करती है, और कोई भी इंसान अपने घर से बिल्लियों को मार करके अगर भगाता है, कोई भी इंसान, तो बिल्लियां जो है उसके लिए बददुआएं देती हैं। ये जो अल्लाह की मखलूक है ये बददुआएं देती है अगर आप इसको बेवजह मार करके भगाते हैं, चीख पुकार करके घर में देखने के बाद अगर आप इसको भगाते हैं तब। और ऐसा करने वाला इंसान परेशानियों में हमेशा के लिए गिरफ्तार हो जाता है। ये बात आप कान खोल कर सुन लीजिएगा। कोई भी शख्स बिल्लियों को पालता है और उनको गोश्त के छोटे छोटे या किसी भी किस्म के गोश्त के टुकड़े खिलाता है तो वो जिस्मानी तमाम अमराज से महफूज हो जाता है, अल्लाह की पनाह में रहता है। यानी जिस्मानी बीमारियां उसको अल्लाह नहीं लगने देता है, जो भी बिल्लियों को पालता है और उनको गोश्त के टुकड़े खिलाता है। दूसरी चीज, जो भी शख्स बिल्लियों को दूध पिलाता है, जो शख्स भी बिल्लियों को दूध पिलाता है, अल्लाह उसके रिज़्क की तंगी को खत्म कर देता है। उसके तमाम जितने भी बंदिशें होती हैं, रिस्क में तंगियां होती हैं, उन तमाम तंगियों को हटा देता है, खैर बरकत जारी कर देता है, बेशुमार खैर बरकत भेजना शुरू कर देता है। कोई भी इंसान बिल्ली को तंग करता है, बेवजह मारता है, बेवजह इंसान कोई भी बिल्ली की नींद खराब करता है। जिस घर में बिल्ली बच्चे दे दे तो ये बरकत की, रहमत की और खुशहाली की वाज़ेह निशानी होती है, क्योंकि बिल्ली का घर में बच्चे देना घर वालों के रिज़्क और इज्जत पे फरामानी की दलील है। ऐ लोगों, कभी भी बिल्ली के बच्चों को मार के घर से भगाया न करो, क्योंकि ये एक ऐसा बदतरीन अमल है जो घर की तरफ रिज़्क के दरवाजे बंद कर देता है और इंसान को मुसीबतों परेशानियों में मुब्तला कर देता है। क्योंकि जब तक सगीर बच्चे घर में बैठे रहेंगे, शैतान तुम्हारे घर की तरफ रुख नहीं करेगा। जानवर पालने से जो आप उसको खिलाएंगे पिलाएंगे उसका सवाब आपको मिलेगा, इसलिए जानवर पालना चाहिए। लेकिन कौन से जानवर? बिल्ली पालना भी जायज है। हजरत अबू हुरैरा का नाम ही अबू हुरैरा, हिर्रा अरबी में बिल्ली को कहते हैं, हुरैरा बिल्ली के बच्चे को कहते हैं। उनका नाम ही इसलिए पड़ गया था कि वो बिल्लियां पालते थे। बिल्ली पालना भी जायज है। जानवरों में अल्लाह ने कुछ खास बरकत रखी है। जानवर पालने का एक फायदा यह भी होता है कि इससे इंसान में तवाज़ो पैदा होती है, तकब्बुर खत्म होता है। तीसरा फायदा, एक तो माशी लिहाज से फायदा, दूसरा तवाज़ो, तीसरा इंसान को ज़हनी सुकून मिलता है। हकीकत പൂച്ചകളെ വളർത്തുന്നവർക്ക് രോഗസാധ്യത കുറയുമെന്ന് പഠനം. പൂച്ചകളെ കൊണ്ട് മനുഷ്യന്റെ ആരോഗ്യനിലയിൽ തന്നെ വ്യത്യാസം വരുത്താൻ കഴിയുമെന്നാണ് പുതിയ പഠനങ്ങൾ ചൂണ്ടിക്കാട്ടുന്നത്. മനുഷ്യന്റെ ഹൃദയം ആരോഗ്യത്തോടെ സംരക്ഷിക്കാനുള്ള ശേഷി ഇവർക്കുണ്ടെന്നും മനുഷ്യരിൽ പലപ്പോഴും ഹൃദ്രോഗങ്ങൾ ഉണ്ടാകാൻ കാരണം മാനസിക പിരിമുറുക്കങ്ങളും സ്ട്രെസ്സുമാണ്. നിരന്തരം ഉണ്ടാകുന്ന ഇത്തരം പ്രശ്നങ്ങൾ അനവധി ആരോഗ്യ പ്രശ്നങ്ങളിലേക്ക് നയിക്കും. പ്രത്യേകിച്ച് ശരീരത്തിൽ കോർട്ടിസോൾ വർദ്ധിക്കുന്നത് അമിതവണ്ണത്തിലേക്കും ഹോർമോൺ വ്യതിയാനങ്ങളിലേക്കും നയിക്കും. ഒപ്പം ഹൃദയധമനികളിൽ ബ്ലോക്ക് ഉണ്ടാകാനും ഇവ കാരണമാകുന്നു. എന്നാൽ വീട്ടിലൊരു പൂച്ചയുണ്ടെങ്കിൽ അവയെ കാണുമ്പോൾ നമുക്കുണ്ടാകുന്ന സന്തോഷവും അവയുടെ സാമീപ്യവും ഇടപെടലും നമ്മുടെ ശരീരത്തിന് ഹാപ്പി ഹോർമോൺ വർദ്ധിപ്പിക്കാൻ സാധ്യതയുണ്ടെന്നും അങ്ങനെ കോർട്ടിസോൾ ഉൽപാദനം കുറയുമെന്നും പറയുന്നു. ആയതിനാൽ നമ്മുടെ പല ആരോഗ്യ പ്രശ്നങ്ങൾ കുറയ്ക്കാൻ സാധിക്കുമെന്നാണ് അമേരിക്കൻ ഹാർട്ട് അസോസിയേഷൻ പങ്കുവച്ചൊരു പഠന റിപ്പോർട്ടിൽ വ്യക്തമാക്കുന്നത്. പൂച്ചയോട് കളിക്കുന്ന ഒരു മനുഷ്യനായിരുന്നു. നമ്മുടെ വീടുകളിൽ ചെറിയ മക്കളൊക്കെ ചെറിയ പൂച്ചനെ എടുത്ത് ഇങ്ങനെ തൊട്ടിലാട്ടുന്ന കാണാം. നിസ്കാര കുപ്പായത്തിൽ ഇരിക്കുന്ന സമയത്ത് പോലും ഉമ്മമാരുടെ അടുത്ത് വന്ന് ആ മടിയിൽ കിടന്നുറങ്ങാൻ പൂച്ചകൾക്ക് വല്ലാത്ത ആശ്വാസമാണ്. എന്ത് മനോഹരമാണ് അത്! പൂച്ചയുമായി അത് നബി തങ്ങൾ പറഞ്ഞതാണ്.
പൂച്ച എന്ന് പറയുന്നത് തവാഫത്തും ബൈനന്നാസ്, മനുഷ്യന്മാരുടെ കാലിന്റെ ചോട്ടിലൂടെ തവാഫ് ചെയ്യുന്ന ജീവിയാണ്. അതിനെ ഒരിക്കലും മാറ്റി അകറ്റാൻ പാടില്ല എന്ന് മഹാനായ റസൂലുള്ളാഹി സ്വല്ലല്ലാഹു അലൈഹി വസല്ലം. ആയിഷ ബീവി ഒരിക്കൽ അടുക്കളയിൽ പൂച്ച വന്ന് പ്രയാസപ്പെടുത്തിയപ്പോ ആയിഷ ബീവി അതിനെ ആട്ടി, നബി തങ്ങൾ അതിനെ തടഞ്ഞു എന്നാണ്. പൂച്ച എന്ന് പറയുന്നത് മനുഷ്യന്മാരെ കാലിന്റെ ചോട്ടിലൂടെ ഇങ്ങനെ കറങ്ങി നടക്കുന്ന ജീവിയാണ്, അതിനെ ആട്ടി പയിക്കാൻ പാടില്ല. അപ്പൊ ഈ അബൂ ഹുറൈറ തങ്ങൾ പൂച്ചനെ സ്ഥിരമായി കയ്യിൽ കൊണ്ടു നടക്കുന്ന ഒരു മനുഷ്യനായി. പൂച്ച എവിടെ നിന്നാണോ ഭക്ഷണം കഴിച്ചത് അവിടെ നിന്ന് തന്നെ അതിന്റെ ബാക്കി ആയിഷ റളിയല്ലാഹു തആല അൻഹ കഴിക്കുകയുണ്ടായി. എന്നിട്ട് അവർ പറയുകയും ചെയ്തു, ഫഖാലത് ഇന്ന റസൂലുള്ളാഹി സ്വല്ലല്ലാഹു അലൈഹി വസല്ലം ഖാൽ, അല്ലാഹുവിന്റെ റസൂൽ പറഞ്ഞിട്ടുണ്ട്, ഇന്നഹാ ലൈസത് ബിനജസിൻ, പൂച്ച ഒരു നജസല്ല, അത് മുഖമിട്ടാലും നജസല്ല. ഇന്നമാ ഹിയ മിനത് തവാഫീന അലൈക്കും, അത് നിങ്ങളിൽ കയറിറങ്ങി ഇടക്കിടക്ക് വീട്ടിൽ കയറി വരുന്ന ഒരു ജീവിയാണ്. മാത്രമല്ല വഖദ് റഅയ്തു റസൂലുള്ളാഹി സ്വല്ലല്ലാഹു അലൈഹി വസല്ലം യതവദ്ദഉ ബിഫദ്ലിഹാ, പൂച്ച തലയിട്ട് കുടിച്ച വെള്ളത്തിന്റെ ബാക്കിയിൽ നിന്ന് അള്ളാഹുവിന്റെ റസൂല് വുളു എടുക്കുന്നത് ഞാൻ കണ്ടിട്ടുണ്ട്. അപ്പോൾ വുളു എടുക്കാൻ മാത്രം അത്രയും ശുദ്ധിയാണ് പൂച്ച തലയിട്ടാലും. दोस्तों क्या आपको पता है, जब भी आप घर से बाहर जाते हैं और यदि आपके पास कोई पेट है, कोई डॉग है, कोई कैट है, तो वो आपके वापस आने तक आपकी राह तो तकते ही हैं, लेकिन साथ में आपके लिए बहुत सारी ब्लेसिंग्स भी मांगते हैं कि मेरा मालिक घर जल्दी आ जाए और सही सलामत आ जाए, क्योंकि उसको ना और कुछ नहीं चाहिए, उसको कुछ भी नहीं चाहिए, ना धन चाहिए, ना दौलत चाहिए, कुछ भी नहीं चाहिए, उसको सिर्फ आप चाहिए। और यही वजह होती है दोस्तों, और यही ब्लेसिंग्स होती हैं जो आपको बड़े से बड़े खतरे से बचाती हैं, बड़े से बड़े एक्सीडेंट से भी बचा लेती हैं, क्योंकि घर पे लगातार आपके लिए कोई प्रेयर कर रहा होता है, आपकी कोई राह तक रहा